ओले खोबरे 1 वाटी, बारीक करून काजू बदाम 4 चमचे, किशमिश 2 चमचे, मिरची कोथिंबीर बारीक कापून 1 चमचा प्रत्येकी, लिंबूरस 1 चमचा. आता सर्व मिक्स करा. चवीनुसार मीठ घाला. 1 शुगर फ्री टॅबलेट अथवा अर्धा चमचा साखर घाला. हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करा व हे आपले सारण एका वाटीत काढून घ्या. 2.5 वाटी बटाटे अगदी बारीक स्मॅश करून घ्या. त्यामध्ये पाव वाटी साबुदाण्याचे पीठ थोडे थोडे घालून व्यवस्थित गोळा मळून घ्या. वाटीने सगळ्या गुठळ्या गोळा करण्यापूर्वी मोडून काढा. गोळा मऊसूत होण्यासाठी आणि सॉफ्ट होण्यासाठी थोडा तेलाचा वापर करायला काही हरकत नाही. अशा प्रकारे पारी करता येण्याजोगा छानपैकी गोळा मळून घ्यायचा आहे. आता या मोठ्या गोळ्यामधून छोटी गोळी काढा व त्याची छान पारी बनवून घ्या. या पारीमध्ये आपण जे बनवलेले सारण आहे ते घाला. पारीचे तोंड बंद करून छानपैकी आपली फराळी कचोरी तयार होते. मी ज्या प्रकारे एक फराळी कचोरी केली त्याप्रमाणे तुम्ही इतर कचोऱ्या करून त्या एका डब्यामध्ये, ज्याला खाली आपण ॲल्युमिनियम फॉईल लावलेली आहे, अशा डब्यात ठेवा. आता हे तुम्ही फ्रीझरमध्ये 2-3 दिवसासाठी ठेवू शकाल. जेवढे पाहिजे तेवढेच तुम्ही तळून खाऊ शकता. मिक्सरमध्ये जेवढी माणसे आहेत त्या प्रमाणात दही घेऊन त्यात शुगर फ्री घालून फेटून घ्या. हे पहा, अशा प्रकारे गोडे दही आपण करून घ्यायचे आहे. अर्धी वाटी खोबरे आणि शेंगदाणे प्रत्येकी, 3 मिरच्या चिमूटभर शुगर फ्री, पाव वाटी कोथिंबीर आणि अर्धा लिंबूचा रस मिक्सरच्या भांड्यात घाला. थोडे पाणी व चवीनुसार मीठ घाला आणि मिक्सरचे भांडे बंद करून वाटून घ्या. उपवासाची चटणी तयार. आता गॅस स्विच ऑन करून त्यावरती तेल असलेली कढई चढवा आणि आपले पॅटीस तळायला सुरुवात करा. पहिल्यांदा एकच पॅटीस तळा आणि त्यानंतर तेल गरम झाले याची खात्री झाल्यानंतर 2-2 किंवा 3-3 पॅटीस तुम्ही तळू शकता. तुमच्या गरजेप्रमाणे तुम्ही पॅटीस तळू शकता. 2 किंवा 4 किंवा 5 ज्याप्रमाणे तुम्हाला गरज लागेल त्याप्रमाणे तुम्ही तळा. कच्चे पॅटीस फ्रीझरमध्ये हवाबंद डब्यात छान राहतात आणि जेव्हा जरूर पडेल तेव्हा तळून खाता येतात. एका प्लेटमध्ये मी 3 फराळी पॅटीस घेतले आहेत. त्याबरोबर खायला गोडे दही आणि उपवासाची चटणी देखील आहे. कातरलेले काजू बदाम दह्यावर घाला. मधून एक फराळी कचोरी कापून घेऊ. पहा बरं किती छान दिसत आहे. लगेच खावीशी वाटेल अशी. या फराळी कचोरीबरोबर शेंगदाणे खोबऱ्याची चटणी व कातरलेले काजू बदाम असलेले दही खावे. त्यामुळे ब्लड शुगर झटकन वाढण्यास खीळ बसते. आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा. लवकरच भेटू पुढील रेसिपीसह. बाय.